एक मिनिट. चलो मी नंतर. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली अधिक सुख समृद्धी आणि विशेषतः शांतता घेऊन महाराष्ट्रामध्ये येईल याची मला खात्री वाटते. या दीपावलीच्या निमित्ताने अनेक जे संकल्प शासनाने सोडलेले आहेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या संदर्भात एक अभियान येत्या 5 तारीखला ते देणार आहेत. आणि माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाखाली सर्व शाळा म्हणजे याच्यामध्ये केवळ गव्हर्नमेंट स्कूल नाही तर गव्हर्नमेंट स्कूल, ग्रँटेड स्कूल, प्रायव्हेट स्कूल सर्वांचीच एक स्पर्धा होणार आहे. आणि त्या निमित्ताने शाळांची एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं जाईल याची मला खात्री आहे. दत्तक शाळा हे जे आम्ही अभियान घेतलेलं आहे त्याच्याबद्दल काही गैरसमज संघटनांच्यामध्ये होत्या. हे गैरसमज दूर करून घेण्यात आलेले आहेत. आणि त्यांचे जे होतं की ही शाळांच्या इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी दत्तक शाळा असल्यामुळे त्याप्रमाणे त्याच्या नावामध्ये बदल करावा, तो सुद्धा GR आम्ही इश्यू केलेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये टप्पा अनुदानावरचे काही शिक्षक हे आणि त्यांच्या संघटना आझाद मैदानावर बसलेल्या होत्या. त्यांना सुद्धा मी कल्पना दिलेली आहे की पहिला टप्पा 1100 कोटीचा महाराष्ट्राच्या इतिहासामधला सर्वात मोठा टप्पा आहे आणि तो टप्पा अजून पूर्ण झालेला नाही आहे. तो टप्पा पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षामध्ये दुसरा टप्पासुद्धा अनुज्ञेय व्हावा या दृष्टीने 31 डिसेंबरपर्यंत सर्व जे पेंडिंग शाळा आहेत ज्यांचं टप्पा अनुदान मिळायचं आहे त्यांनी आपली पूर्तता करायची आहे. दिवाळी झाल्यानंतर लगेचच मी सर्वांची मीटिंग घेईन. त्याच्यामध्ये जर काही अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर केल्या जातील. आणि दर महिन्याला ऑक्टोबर महिन्याच्या शेवटापर्यंत आमची संच मान्यता असते. तर ही संच मान्यता करून नोव्हेंबरपर्यंत आपले प्रस्ताव हे फायनान्सकडे मी सादर करायला सांगितलेले आहेत, जेणेकरून दर वर्षाच्या सुरुवातीला हा प्रश्न निकाली काढून एकदाच शाळांच्या संदर्भातला कुठलाही प्रश्न त्याच्यानंतर शिल्लक राहणार नाही. इतरसुद्धा प्रत्येक कॅटेगरीमध्ये आम्ही सर्वांचे पगार वाढवण्याचा निर्णय घेतला. शिक्षक सेवकांचे पगार वाढवण्याचा निर्णय घेतला. 30 जिल्ह्यांमध्ये भरती सुरू झालेली आहे. ज्या जिल्ह्यांचं अजून रोस्टर पूर्ण व्हायचं आहे त्यांना रोस्टर लवकर पूर्ण करून घ्यायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ज्या ज्या बदल्या सिनियर टीचर्सच्या होत्या त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी देऊन नवीन आलेले जे टीचर्स असतील त्यांना या रिक्त जागावर पदस्थापना द्यायला सांगण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खाजगी शाळांची सुद्धा भरती चालू होईल. आणि त्याच्याचबरोबर ज्या मायनॉरिटीच्या शाळा आहेत त्यांना थोडे वेगळे नियम आहेत. त्यांनासुद्धा त्यांच्या चॉईसप्रमाणे शिक्षकांची भरती करता येईल. ही पहिल्या टप्प्यातली भरती हे रिक्त असलेल्या 50% मर्यादेपर्यंत आहेत. आणि त्याच्यामुळे शेवटी गेल्या दिवाळीमध्ये शिक्षकांचं आंदोलन चालू होतं आणि मी त्यांना पूर्वीच सांगितलेलं होतं की त्यांची मागणी 200 कोटी रुपयाची होती. मी सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करून चांगलं पॅकेज देईल आणि खरोखर मी 200 कोटीच्या ऐवजी 1100 कोटीचं पॅकेज हे आदरणीय शिंदेसाहेब आणि आदरणीय फडणवीस साहेबांच्यामुळे त्यावेळी देऊ शकलो. आणि शाळांचे हे सगळे प्रश्न सुटत असतानाच आता अभियान ह्या शाळा सर्वोत्कृष्ट करण्याचा अभियान आहे. आणि त्याच्यामुळे CSRच्या माध्यमातून शाळांच्या इमारती सुधारण्यात येतील. त्याच्यानंतर पंतप्रधान PM श्री शाळा आहेत, आदर्श शाळा आहेत, अशा 3 माध्यमातून चांगल्या दर्जाच्या शाळा ह्या प्रत्येक विभागामध्ये देण्यात येतील. आता याच्यापुढेचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन देणं याच्यावरच राहणार आहे आणि त्याच्यासाठी सर्वांचं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे. सिनियर कॉलेजेस आहेत त्यांच्या संदर्भात काही अतिरिक्त शिक्षकांच्या भरतीच्या संदर्भात आणि त्यांना मान्यता देण्याच्या संदर्भात काही प्रश्न होते. त्यालासुद्धा फायनान्स डिपार्टमेंटने परवानगी दिलेली आहे आणि त्या पदांची निर्मितीसुद्धा झालेली आहे. केंद्रप्रमुखांच्या भरतीची प्रक्रिया चालू आहे. त्याच्यामुळे एकंदरीत येणारं पुढचं वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगलं असतानाच
काही महत्त्वाचे जे निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये याच्यापुढे परसबाग असणार आहे आणि परसबागमध्ये केलेली भाजी ही त्यांच्या मिड डे मीलमध्ये सुद्धा वापरली जाणार आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या ठिकाणी टेरेसवर फक्त जागा असते, अन्यत्र जागा नसते, तिथं टेरेसवर गार्डन्स तयार करण्यात आलेली आहे आणि हा प्रयोग अत्यंत यशस्वी झाल्यामुळे जिल्हा नियोजन मंडळामधून मुंबईच्या सर्वच्या सर्व ज्या म्युन्सिपल स्कूल्स आहेत त्यांना किचन गार्डन तयार करण्यासाठी निधी हा यावर्षी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याच्यामुळे एकंदरीतच हे वर्ष आनंदाने साजरं होत असताना विद्यार्थ्यांनी फटाके वाजवू नये, त्यांनी दिवे दिवाळीच्या निमित्ताने लावावे असं एक अभियान मुंबईसाठी सुरू केलेलं आहे आणि त्याला सुद्धा उत्कृष्ट प्रतिसाद हा मुलांचा मिळतोय. कमीत कमी फटाके लावून आपण दिवाळी साजरी करावी अशी विनंती केलेली आहे आणि ज्याला विद्यार्थी सांगतात त्याला सर्वच लोक हे त्यांचं ऐकत असतात. त्याच्यामुळे हे अभियान सुद्धा यशस्वी होईल अशी माझी अपेक्षा आहे. याच्या व्यतिरिक्त असे उपक्रम हे प्रत्येक विभागाच्या वतीने राबवले जात आहेत आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हा आता प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहे. त्याची सुरुवात ही आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या आगमनाने ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात होते आणि प्रथमच नेव्ही डे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साजरा केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले राजे होते भारतामधले ज्यांनी नाविक दलाचं महत्त्व ओळखलं आणि स्वतःचं नाविक दल निर्माण केलं. त्याच्यामुळे भारताच्या नाविक दलावर आज अभिमानाने छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा त्या ठिकाणी फडकते आणि हे केवळ मोदी साहेबांमुळे होऊ शकलं आणि त्याच्यामुळे मोदी साहेबांचे सुद्धा या निमित्ताने आभार मानत असतानाच आपल्याला सर्वांना मिळून या सुंदर अशा जिल्ह्याला पर्यटनामध्ये पहिल्या क्रमांकावर घेऊन जायचं आहे आणि या दृष्टीने काल माझी पर्यटन विभागाबरोबर बैठक झाली. त्याच्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स असतील, वेगवेगळ्या सुविधा असतील, पर्यटनाच्या दृष्टीने फिशिंग विलेज असेल. मुंबई तर मी फिशिंग विलेजेस मी पूर्णसुद्धा केली आहेत. पहिलं फिशिंग विलेज माहीमला सुरू झालेलं आहे, दुसरं फिशिंग विलेज वरळीला सुरू होईल, तिसरं कफ परेडला सुरू होईल. शेवटी कोळी भगिनी आमच्या ज्या असतात त्या उत्कृष्ट जेवण करू शकतात आणि त्यांच्या जेवणाचा आस्वाद घ्यावा, समुद्र किनाऱ्यावरचं सुंदर असं वातावरण पर्यटकांना मिळावं म्हणून मुंबईला सुरू केलं आहे. त्याचप्रमाणे नवाबागे पहिलं फिशिंग विलेज होईल आणि त्याच्यानंतर ही संकल्पना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा राबवण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्हा हा विशेषतः पॅडी ग्रोईंग म्हणजे भाताचा जिल्हा आहे. त्या ठिकाणी आपण जशी मिलिटरीची हे असते तशी एक सेना निर्माण करतोय आणि ती त्याला मिलिटरीप्रमाणे कवायत शिकवली जाईल, वेगवेगळी यंत्र दिली जातील. हा प्रयोग पूर्वी यशस्वी झालेला आता हा मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यामध्ये राबवला जाणार आहे. आपली जी निसर्ग संपदा आहे त्याच्यावर आधारित अनेक उद्योग हे मंजूर केलेले आहेत. फुलपाखराचं गावासारखा कन्सेप्ट केलेला आहे. कवितांचं गाव हे आपण आपल्या याच्यामधून करतोय आणि त्याच्याचबरोबर आम्ही एक ट्रायल बेसिसवर एक गाव हे संपूर्ण त्याचं टाउन प्लॅनिंग करायचं, कारण कोकणामध्ये छोटे छोटे रस्ते असतात आणि या रस्त्यांवर छोटे रिसॉर्ट्स मंजूर होत नाहीत आणि त्याच्यामुळे ती रिसॉर्ट्ससुद्धा मंजूर होण्याच्या दृष्टीने त्यांना स्वतंत्र फायर फायटिंगची यंत्रणा, त्यांना छोटे रस्ते असले तरी एका ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून बॅटरी ऑपरेटेड ह्याच्यामधून त्यांना घेऊन जाणं. जसं आपण महालक्ष्मीला नवीन जाणारा रस्ता केला त्याला आम्ही ही सोय ठेवलेली आहे. वरळीला आता आपण बॅटरी ऑपरेटेड कार म्हणून नेण्याची सोय केलेली आहे. अशी सोय आपण आंबोलीला सुद्धा केलेली आहे. शेवटी आपल्याला पर्यावरण जपलं पाहिजे आणि पर्यटनाची सुद्धा वृद्धी झाली पाहिजे. हे करत असताना आपली जी सर्व फळं आहेत, आंबा आहे, काजू आहे, काजूवर 1100 कोटी रुपयाचं पॅकेज हे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेलं आहे. त्याची कार्यवाही चालू आहे. आंब्याला नुकतंच त्यांचं जे अनुदान पेंडिंग अनुदान होतं, आदरणीय आमचे उदय सामंत साहेब त्याचप्रमाणे रवींद्र चव्हाण साहेब आम्ही सर्वांनीच एक मीटिंग घेतलेली होती मुख्यमंत्री महोदयांच्या समोर. ते पैसे सुद्धा अनेक वर्षांनी आज रिलीज होत आहेत, याचा सुद्धा आनंद आहे. याच्या पुढच्या काळामध्ये काही प्रस्ताव विशेषतः फिशरीजच्या संदर्भात आलेले आहेत आणि त्यांना जसे आपण त्यांचे मासे वेळच्या वेळी बाजारात जावे ह्याच्यासाठी आपण ज्याप्रमाणे गाड्या उपलब्ध करून दिलेल्या होत्या, ज्या कुलिंग व्हॅन्स आहेत, त्याप्रमाणे विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांची मागणी होती की आम्हाला हौदा असलेल्या गाड्या द्या ज्याच्यामधून आम्हाला माशाच्या कुट्टीची वाहतूक करता येईल, आंब्याचे लागले तर आंब्याची वाहतूक करता येईल.
त्याला सुद्धा आम्ही मान्यता दिलेली आहे. महिलांच्या मधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यासाठी रत्नसिंधूमधून मोठ्या प्रमाणात मान्यता दिलेल्या आहेत. मोठा प्रश्न जो विजेचा ट्रान्सफॉर्मर नसल्यामुळे अनेक ठिकाणी विजेचा दाब कमी होतो, त्याच्यासाठी सुद्धा जवळजवळ 4.5 कोटीची रक्कम ही MSEBला सुद्धा दिलेली आहे. अनेक ठिकाणी मत्स्यालयाची निर्मिती होते. रत्नागिरीसारख्या ठिकाणी झूची निर्मिती होते. एकंदरीतच या संपूर्ण प्रदेशाचं चित्र पालटत असताना एक महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आदरणीय मुख्यमंत्री महोदय घेणार आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री महोदय हे त्याचे अध्यक्ष असणार आहेत. आणि MMRDA असेल, म्हाडा असेल, सिडको असेल, या सर्व कॉर्पोरेशन एकाच वेळेला कोकणामध्ये डेव्हलपमेंटच्या कामावर काम करायला लागतील आणि त्याच्यासाठी वेगळी अशी मंत्रिमंडळाची समिती स्थापित केलेली आहे. त्याच्यामध्ये कोकणामधलं इन्फ्रास्ट्रक्चर, कोकणातली मासेमारी, कोकणामध्ये असलेलं फलोद्यान, कोकणामध्ये असलेलं पर्यटन, हे सगळे विषय थेट पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत संपूर्ण कोकणच्या किनारपट्टीचा विकास हा होऊ घातलेला आहे आणि त्या दृष्टीने कोकणासाठी एक अतिशय महत्त्वाचं असं हे वर्ष आहे. जसं कोकणासाठी महत्त्वाचं वर्ष आहे तसं विदर्भातून थेट कोकणाला जोडणारा भक्ती महामार्ग हा सुद्धा तयार होतोय आणि हा आपले जी देवस्थानं आहेत, विशेषतः तिन्ही शक्तिपीठांना जोडणारा आणि त्याच्याबरोबर पंढरपूरला जोडणारा, अक्कलकोटला जोडणारा असा हा महामार्ग होणार आहे आणि त्याच्यामुळे भक्ती हा नेहमीच महाराष्ट्राचा आत्मा राहिलेला आहे आणि म्हणून हे सगळं करत असतानाच मराठा आंदोलनाच्या संदर्भात सुद्धा महत्त्वाचे निर्णय हे शासनाने घेतलेले आहेत. ज्या ठिकाणी कुणबी अशा दाखल्याच्या संदर्भात ज्या ठिकाणी कागदपत्र उपलब्ध होते त्या ठिकाणी ते दाखले देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्वतंत्र मराठा आरक्षण देण्याच्या दृष्टीने ज्या कमिटीची नेमणूक केलेली आहे आणि 6ही विभागांना वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटना देऊन जे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं की तुमचा डाटा हा छोटा आहे, हा पूर्णपणे डाटा महाराष्ट्राचा देऊन ते आरक्षण सुद्धा निश्चितपणे सुप्रीम कोर्टामध्ये याच्यापुढे टिकेल अशी अपेक्षा आहे. अधिकच्या सुद्धा काही सूचना येत आहेत. प्रत्येक सूचना हे स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्हीही स्वतः त्याच्यामध्ये बघतायत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला ज्याप्रमाणे आरक्षण दिलं जातंय त्याचप्रमाणे धनगर समाजाच्या सुद्धा काही मागण्या होत्या. त्या संदर्भात सुद्धा स्वतः मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली कमिटी निर्माण केलेली आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये सर्व सुविधा ह्या समाजापर्यंत कशा पोहोचतील याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामुळे येणारी दिवाळी ही आनंदाची नवीन पहाट घेऊन सर्वांच्याच जीवनामध्ये येईल. कारण जे जे दुर्लक्षित लोक होती, ज्याच्यामध्ये विशेषतः महिला बचत गटांसाठी काम करणारं आमचं कॅडर आहे, या संपूर्ण कॅडरचा पगार वाढवलेला आहे. त्याचप्रमाणे आमच्याकडे जेवढे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर काम करणारी लोक आहेत सर्वांच्या पगारामध्ये वृद्धी केलेली आहे. संजय गांधी निराधार योजनेचं 1000 वरून 1500वर पेन्शन नेलेली आहे. थेट त्यांच्या अकाउंटला पैसे जमा करण्याची तरतूद केलेली आहे. त्याच्यामुळे एकंदर बघता हे वर्ष हे सर्वांना सुखाचं भरभराटत जाण्याच्या दृष्टीने सर्व ती पावलं उचललेली आहेत. आनंदाचा शिधा वेळेमध्ये सगळीकडे पोहोचलेला आहे. परंतु काही ठिकाणी नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे जो काय अडचण आलेली आहे त्या संदर्भातच आम्ही लवकरच ह्या डिपार्टमेंटशी बोलून येत्या 1-2 दिवसामध्ये ती अडचण सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न करू. सर्वांना आमचं पूर्ण मंत्रिमंडळ हे एका विशिष्ट गतीने महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने वाटचाल करतंय. नवीन धोरण हे उद्योगाच्या संदर्भात सुद्धा आलेलं आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योगामध्ये सुद्धा गुंतवणूक आलेली आहे आणि त्याच्यामुळे विशेषतः इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीजच्या संदर्भात सुद्धा मोठी गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये यावी. त्याचप्रमाणे वेगवेगळे जे सेक्टर्स आहेत त्याच्या संदर्भात धोरण, उद्योगाचं धोरण हे आदरणीय उदय सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेलं आहे. त्याच्यामुळे प्रचंड गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येईल आणि विशेषतः केंद्र शासनाने MMR जो प्रदेश आहे याची निवड केलेली आहे महाराष्ट्राची गुंतवणुकीसाठी आणि त्याच्यामुळे भरीव अशी गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येईल आणि म्हणून सर्व युवकांना नोकऱ्या उपलब्ध होतील. सगळीकडे भरती चालू आहे. लाखापेक्षा जास्त नोकऱ्या या सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. एकंदरीतच येणारं वर्ष हे सर्वांना सुखाचं, समृद्धीचं जाईल याची मला खात्री आहे आणि तसेच सुख समृद्धीची हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. भाई जरांगे पाटील असं म्हणतायत मराठा समाजातील नागरिक तळाला जात असतील तर त्यांना तुम्ही मराठा समाजाच्या मुलांच्या आरक्षणासाठी आवाज उठवायला सांगा. फराळापेक्षा लेकरांचं भवितव्य महत्वाचं आहे आणि
आधी जातीला मान नंतर नेत्यांना मान असं एक गोष्ट अशी आहे की जरांगे पाटील साहेबांनी उपोषण केलं, त्यांच्या मागण्या शासनाने मान्य केल्यानंतर या मागण्या मान्य करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य त्यांनी केलं पाहिजे. ते सहकार्य हे मराठा समाजाची असलेली अचूक माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवणं हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे नेहमी असं म्हणत राहणं, एकदा मागणी मान्य झाल्यानंतर पुन्हा पुन्हा तेच बोलणं, तर मग त्याच्यामध्ये एक गोडी राहत नाही. मग एकाने बोललं की दुसरा बोलत राहतो. ते एक मोठे नेते आहेत, त्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. त्यांनी अशा तऱ्हेचं मार्गदर्शन समाजाला करावं की समाजाचा अचूक डाटा, अचूक माहिती ही जर सुप्रीम कोर्टापर्यंत गेली तर टिकणारं आरक्षण मिळणार. नाहीतर जे प्रेशर खाली मिळतं आणि जे घाईघाईने मिळतं ते टिकणारं नसतं. आणि मग आरोप सुद्धा शेवटी सरकारवर होतात. सरकारने कधीही अमान्य केलेलं नाही आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. आणि एकदा आरक्षण द्यायचं हे मान्य झाल्यानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा तेच बोलत राहिलं तर त्याच्यामधून इतर समाज सुद्धा कुठेतरी रिॲक्ट होतात. आणि ह्या दिवाळीमध्ये सर्व समाजाने एकत्र यावं अशीच भूमिका सर्व नेत्यांनी घेतली पाहिजे, सर्व आंदोलनकर्त्यांनी घेतली पाहिजे. अजित पवारांनी काल अमित शहाची भेट घेतली आहे. त्यापूर्वी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल किंवा उलथापालथ अशी चर्चा रंगू लागली. आणि तुम्ही असं बोलला की विरोधकांना आनंद होत असतात, त्यांच्या मनामध्ये फटाके फुटत असतात, पण असं काहीच नाही आहे. महाराष्ट्र एकदम व्यवस्थित चालू आहे. त्यांचे स्वतःचे काही प्रश्न असतात, ते प्रश्न मांडण्यासाठी त्यांच्या पक्षाचे नेते, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल साहेब सुद्धा होते, सुनील तटकरेजी सुद्धा होते. आणि अशा भेटी वारंवार अमित शहाजींचे आणि पंतप्रधानांच्या महाराष्ट्राच्या नेत्यांची होत असतात. कारण आपल्याला पुढे लोकसभेच्या इलेक्शनची स्ट्रॅटेजी सुद्धा ठरवायची आहे आणि त्याच्यासाठी अशा गाठीभेटी होणं स्वाभाविक असतं. आणि त्या होणं हे एक चांगल्याचं लक्षण आहे. आणि अजितदादांची तब्येत सुधारलेली आहे, ते पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये आले आहेत, याचा आनंद आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना सर्वांनाच मनापासून दीपावलीच्या शुभेच्छा. अजितदादांचा एक जोडून प्रश्न आहे की अजितदादा नाराज आहे. त्यांना जी आश्वासनं दिलेली होती की मंत्रिमंडळाचा विस्तार करू किंवा ज्या महामंडळाच्या रखडलेल्या नियुक्त्या आहेत त्या करू, अशा पद्धतीचं जे आश्वासन दिलेलं होतं ते पूर्ण झालं नाही आणि ते नाराज आहेत, अशा पद्धतीची चर्चा आहे. नाही, हे बघा, त्याच्यासाठी जर ते गेलेले असतील तर आनंद आहे. कारण हे जे विस्तार आहे किंवा वेगवेगळी महामंडळं आहेत याची सर्वच लोक वाट बघतायत. म्हणजे केवळ आमच्या पक्षातल्या नाही, सर्वच पक्षातल्या लोकांची. आणि त्यामध्ये लवकरात लवकर झालं तर ते आनंदाची बाब ठरेल. मुख्यमंत्री अजित पवार नाराज असतील का, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही असं नाराज का म्हणतात त्यांना? कारण ते कधीच नाराज नसतात, ते एकदम ऍक्टिव्ह असतात. फक्त त्यांना डेंग्यू झालेला होता, त्याच्यामुळे काही काळ, आणि तुम्ही अत्यंत म्हणजे खूपच जास्त प्रमाणात झालेला होता, ही वस्तुस्थिती आहे. आता ते रिकवर होत आहेत. आता तुमच्या प्रश्नांची उत्तरं तेच देतील. मुंब्रा दौऱ्याच्या आधी जे उद्धव ठाकरे मुंब्रा दौऱ्यावर जाण्याआधी राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेलं आहे. नाही, मला काय माहितीये, तापवणं, बॉम्ब टाकणं, अमुक करणं, खळबळ माजवणं, ह्याच्यापेक्षा आपण दिवाळी कशा रीतीने आनंदाने साजरी करू, महाराष्ट्राची प्रगती कशी करू, याच्यावर चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं. नेहमी तेच काय बोलत राहायचं. नेहमी बोललं की लोकसुद्धा ऐकणारे कंटाळतात. त्यांना शेवटी महाराष्ट्राचा विकास पाहिजे, मुलांना नोकऱ्या पाहिजेत, महिला बचत गटांच्या हाताला काम पाहिजे. जे आम्ही आता ज्येष्ठ नागरिकांसाठी स्कीम डिक्लेअर केलेली आहे, डे केअर सेंटर, त्याची अंमलबजावणी पाहिजे. आपला दवाखाना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जाहीर केला आहे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. कोकणामध्ये येणारा नवीन कोस्टल रोड आहे, त्याची सुरुवात झाली पाहिजे. मुंबईच्या कोस्टल रोडची सुरुवात सुद्धा केली आम्ही, कोणाला कळलं सुद्धा नाही. म्हणजे थेट तुम्ही बांद्र्याला गेला, वरळीचा सिरिंग क्रॉस केला की तुम्ही बोरिवलीपर्यंत जाऊ शकणार. हे आम्ही करतोय, त्यांनी कधी याचा विचार केला नाही. आणि किनारा महामार्ग हा सुद्धा MMRDA करून देत होते, त्यांनीच म्हटलं की मुंबई कॉर्पोरेशनला करून दे. आता शेवटी त्यांनी सुद्धा त्याला सगळ्या परवानगी आणून तुम्हाला दिल्या ना फडणवीस साहेबांनी, आणि म्हणून तो होऊ शकला. त्याचं काम रखडलेलं होतं, ते आम्ही पूर्ण करतोय. मेट्रोची कामं सगळी पूर्ण करतोय, ट्रान्स हार्बर लिंक पूर्ण करतोय. आम्ही शेवटी दिवाळीची गिफ्ट सगळ्यांना देतोय, नुसता आनंदाचा शिधा देत नाही, त्याच्याबरोबर रोजगार देतोय, त्याच्याबरोबर सर्व प्रकारची प्रगती देतोय. आणि मुंबईला चांगली हवा मिळावी म्हणून सुद्धा आम्ही अनेक उपक्रम त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करतोय. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे वेगवेगळ्या वक्तव्यांनी चर्चेत येत असतात. आताही त्यांनी एक वक्तव्य केलंय, आम्ही मुख्यमंत्री. काय आहे बघा, ते ज्येष्ठ आहेत, त्यांनी काय वक्तव्य केलं याच्यावर तुम्ही त्यांना जाऊन विचारलं पाहिजे. तुम्ही मला अडचणीत का टाकता?
म्हणजे 1 डिसेंबर नंतर जरांगे पाटील म्हणतात की गावागावात साखळा आंदोलनासाठी सुरुवात नाही करा. काय कारण मला एकच सांगायचं आहे बघा, मी ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 2दा 3दा दिलं. तुम्ही त्यांच्याबद्दल आम्हाला आम्हाला अतिशय आदर आहे, परंतु आता वेळ कशाची आहे? आता कमिट्या नेमलेल्या आहेत, आता एम्पिरिकल डाटा कलेक्ट करायचा आहे. त्या संदर्भात तुम्ही काय योगदान देणार, हे त्यांनी मार्गदर्शन आपल्या समाजाला केलं पाहिजे. आणि मला माहिती आहे की आमच्या समाजाचं सुद्धा ओबीसी आरक्षण गेलेलं होतं, त्यावेळेला गावागावामध्ये समित्या आम्ही स्थापन केल्या. त्या ठिकाणी लोक कुठल्या परिस्थितीत जात आहेत, कशी मातीच्या घरात राहत आहेत. एक माझ्या घरामध्ये श्रीमंती असली तर त्याचा अर्थ प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीमंती असते असं नाही. ती मुलं कशी बेरोजगार आहेत, सगळा एम्पिरिकल डाटा ज्याला दिला त्याला आम्हाला ओबीसी पुन्हा मिळालं ना, आम्ही पुन्हा दाखल झालो ओबीसी मध्ये. आणि इथं ओबीसी मध्ये दाखल करण्याचा सुद्धा प्रश्न नाही आहे. स्वतंत्र आरक्षण 12% द्यायचं आहे आणि त्याच्यामुळे 12%चं आता तर त्यांची जी मागणी होती, पहिली मागणी मान्य झाल्यानंतर खरं तर आनंदोत्सव व्हायला पाहिजे होता की ज्या लोकांना कुणबी दाखले मिळत नव्हते त्यांना कुणबी दाखले मिळायला सुरुवात झाली. तेवढ्या तर लोकांचा प्रश्न सुटलेला आहे. दुसरा आहे ते इतर मराठा समाजाचे लोक आहेत, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यायचं आहे. या आरक्षणाला धक्का न लावता ते देण्याच्या दृष्टीने आवश्यक तो डाटा गोळा केला पाहिजे, तरच ही मागणी मान्य होऊ शकते. आणि त्याच्यामुळे हे प्रत्येक समाजाच्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. शासनाने मान्य केलेलं आहे, शासनाने कमिट्या नेमलेल्या आहे. आता या कमिटीला सहकार्य केलं पाहिजे आणि आपण जी मागणी घेतो त्याच्यामध्ये आपलं सुद्धा योगदान राहिलंच पाहिजे प्रत्येकाचं. आणि म्हणून प्रत्येकाने पुढे आलं पाहिजे, एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी मदत केलं पाहिजे आणि टिकणारं आरक्षण देणं ही आमची सुद्धा मागणीच आहे ना मराठा समाजासाठी. आणि मग त्यांनीच कशाला केली पाहिजे? आम्ही सुद्धा मागणी करतोय ना. आमची मागणीच आहे की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे ज्यावेळेला सरकार आणि पक्षातले सगळे लोक मागणी करतायत त्यावेळेला त्यांनी सहकार्याची भूमिका घेऊन आवश्यक ते सहकार्य दिलं पाहिजे एम्पिरिकल डेटा गोळा करायला. विरोधक असा आरोप करतायत की दीपक केसरकरांच्या मतदारसंघातली एकही ग्रामपंचायत केसरकर साहेब राखू शकत नाही, हे मुळातच चुकीचं आहे. एक म्हणजे माझा सगळ्यात मोठा तालुका सावंतवाडी, जिथं एकही ग्रामपंचायत नव्हती. दोडामार्ग मधल्या ज्या 3 ग्रामपंचायती आल्या त्याच्यामुळे ते आमचे सरपंच आहेतच, कारण ते गाव पॅनलच्या नावाने आलेले आहेत. 2 ठिकाणी आम्ही भाजपला पाठिंबा दिलेले, दोन्ही ठिकाणी भाजपचे सरपंच आलेले आहेत. 2 ठिकाणी फक्त आमची मैत्रीपूर्ण लढत झाली होती. तिथं एका ठिकाणी आमची मेजॉरिटी आलेली आहे, म्हणजे आमचे जास्त सदस्य निवडून आलेले आहेत आणि भाजपचा हे निवडून आला. एका ठिकाणी आमचे 3 सदस्य निवडून आले आणि तिथं भाजपचा निवडून आलेला आहे. त्याच्यामुळे असं काय समजण्याचं कारण नाही. मी स्वतः कधीच ग्रामपंचायतीमध्ये जात नसतो, कारण सगळीच लोक मला मतदान करतात. त्यामुळे आपण या गावाच्या राजकारणामध्ये जायचं नाही, गावातली कामं करायची ही माझी सुरुवातीपासूनची भूमिका राहिलेली आहे. तुम्ही कुठल्याही ग्रामपंचायतीच्या इलेक्शनच्या प्रचाराला गेल्यावर दाखवा. सॉरी, जरा मला खोकला झाला. आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल असं म्हटलं जातं. मात्र मराठा नेत्यांकडून किंवा मराठा समाज बांधवांचे आंदोलन होतात ते असं सांगितलं जातं की ओबीसीचं फुगलेलं आरक्षण कमी करा आणि त्यातून आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी होते. त्याकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, असं आहे की आरक्षण जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 343 की 349, मला नेमका आकडा आठवत नाही, एवढे समाज आहेत. त्याच्यामध्ये एक समाज ऍड झाला तर सर्वांना ते विभागून मिळणार ना. स्वतंत्र मिळालं तर ते स्वतंत्र समाजाला मिळेल. आज जे ओपन मध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण आहे याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तर पर्सेंटेज काढून बघा, कुठल्या समाजाची, जो समाज बहुसंख्या असणार त्यालाच त्याच्यामध्ये संधी मिळालेली असते. तुम्ही काढून बघा, माझी काही हरकत नाही. परंतु त्याच्यावर आम्ही काय म्हणत नाही. परंतु ज्याला मराठा समाजाला आरक्षण मिळेल त्याला ईडब्ल्यूएसच्या आरक्षणामधून मराठा समाज बाहेर जाणार आहे. ते कॅल्क्युलेशन समाजाने करून तो निर्णय घ्यायचा. त्याच्यावर आम्ही काय बोलू शकत नाही. म्हणजे बुलढाण्याचे खासदार शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे असताना आमदार संजय गायकवाड बुलढाण्यामधून निवडून आले. ते या मतदारसंघासाठी लोकसभेसाठी खासदार पदासाठी इच्छुक असल्याचे त्यांचे चिरंजीवाने बॅनर लावले आणि हा अंतर्गत कलह पाहायला मिळतोय. महाराष्ट्राच्या कुठल्या भागामध्ये काय चालू आहे याची माहिती मला असू शकत नाही. आता मी माझ्या भागात आलोय. खासदारकीची बाब आली आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो, मी स्वतः खासदार बनायला अजिबात इच्छुक नाहीये. मी माझ्याच मतदारसंघामधून पुन्हा एकदा आमदारकीची सीट लढवणार आहे. त्याच्यामुळे कोणी असा खोटा प्रचार करत असतील की दीपक केसरकर खासदारकीला जाणार आहेत आणि त्याच्यामुळे इथं कोणीतरी तयारी करत असतील तर त्यांना मी अगोदरच, त्यांना असं नाही सगळ्याच जनतेला सांगू इच्छितो की काही कामं माझी अपूर्ण आहेत माझ्या मतदारसंघातली. हा मतदारसंघ महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट मतदारसंघ आहे. आत्ता कुठे विकासाला सुरुवात झालेली आहे.
लोकांना दिलेली जी आश्वासनं आहेत ते पूर्ण केल्याशिवाय आपण जर दुसरीकडे गेलो किंवा खासदारकीला केलो तर तो आपल्या जनतेवर अन्याय असतो. आणि त्याच्यामुळे कोणाला दाखवण्यासाठी म्हणून नाही, परंतु मी ठामपणे निर्णय घेतलेला आहे की मी आमदारकीचीच निवडणूक लढवणार. युतीचा जो कोण उमेदवार असेल त्याला माझ्या मतदारसंघामध्ये 50,000 पेक्षा जास्तचं यश हे सेना, भाजप आणि आपल्या RPIची युतीची लोक आणि राष्ट्रवादीच्या युतीची लोक मिळवून देतील. मग मोदी आणि अमित शहाने विनंती केली मोदी आणि अमित शहाने खासदारकी लढवण्यासाठी, तर लढणार का? हे विनंती कोण करणार? ते आदेश देऊ शकतात, पण मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आमदारकी लढवणार. माझ्या मतदारसंघामध्ये मी आता आठवड्यातले 3 दिवस ठेवलेले आहेत. सर्व नागरिकांना एकत्र करून 4ही पक्षाच्या लोकांना विश्वासात घेऊन या संपूर्ण भागाचा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट केला जाईल. मी सिंधुदुर्गबरोबर रत्नागिरीमध्ये सुद्धा काम करतोय. जे कोण खासदार असतील त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणलं जाईल. भाई संजय राऊत यांनी असा आरोप केलाय की ठाकरेंना रोखण्यासाठी ठाणे पोलिसांनी कारस्थान रचलंय असा आरोप केलाय. काहीही बोलत राहायचं, सनसनाट निर्माण करायची, कशाला कोण रोखेल सांगा? काय आवश्यकता आहे का त्याची? हे बघा, चांगली दिवाळी आहे, कशासाठी आपण असं करत राहायचं? दिवाळी आनंदाने साजरी करा. जरा गरम होते, मी जरा फॅन सुरू कर. तुम्ही निवडणूक लढवणार तुम्ही ठामपणे सांगताय. भाई, तुम्ही ठामपणे म्हणताय की मी सावंतवाडीतून निवडणूक लढवणार. इथे अनेक जण इच्छुक आहेत. इच्छुक असण्यामध्ये वाईट काहीच नसतं, परंतु दीपक केसरकर रिंगणात नाही आहेत म्हणून आम्हाला संधी द्या असं कोणी म्हणू नये, एवढेच भाग आहे माझं. हे बघा, माझी जी काय भूमिका आहे मी स्पष्ट शब्दात सांगितली. मी माझ्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार. मतदारसंघाचा पूर्ण विकास करणं माझी जबाबदारी आहे. अजून काही सॉरी, मला सर्दी झाली आहे. बघा, आपण दिलेलं आश्वासन पूर्ण केलं पाहिजे आणि ती मी आश्वासनं पूर्ण करणार. तुम्ही मगाशी म्हटलं की तुम्ही याच विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, पण भाजप पण या मतदारसंघावर काही लोक दावा ठोकण्याचा प्रयत्न करतायत. हे बघा, आमची युती आहे. युतीनं शेवटी एक्झिस्टिंग जे आमदार आहेत त्यांना तिकीटं मिळणारच आहेत. ही काय लपून ठेवलेली बाब नाही आहे. तसं जाहीर केलेलं आहे. फडणवीस साहेबांनी जाहीर केलं आहे, तसं शिंदे साहेबांनी जाहीर केलं आहे. आणि त्याच्यामुळे ह्याच्यावर काय चर्चा होऊ शकत नाही. इच्छा असली म्हणजे नेहमी आपण काहीतरी करत राहायचं असं नाही, दुसरा मार्ग सुद्धा. हे बघा, मला कोणावर हे करायचं नाही, कोणी त्या करत राहावं. मी मतदारांना माझ्या क्लिअर कट मेसेज दिलेला आहे की मी आमदारच असणार आणि मी आमदार म्हणून माझे जे काय कर्तव्य आहेत आणि मला जे यायला कमी मिळतं त्याच्यासाठी आता मी 3 दिवस पूर्ण मोकळं ठेवलेलं आहे. लोकांची एकमेव इच्छा काय असते की मी त्यांना भेटावं, याच्यापुढे मी भेटत जाईल. दिवाळीत फटाके फोडताना राजकीय फटाके फोडणार का दिवाळीनंतर? काही नाही, मला असे फटाके, प्रदूषण हवेतलं कमी केलं पाहिजे, फटाके फोडणं आपण टाळलं पाहिजे. काही फक्त एक शेवटचा प्रश्न की तुम्ही असं जसं म्हटलात की मी सावंतवाडीतून लढणार. मी कोकणातले एक प्रमुख नेते आहे. खासदारकीसाठी शिवसेनेचाच इथे उमेदवार असेल अशा पद्धतीने तुम्ही सांगू शकता, कारण भाजपने म्हटलं की इथे कशा हे बघा, हे युतीने निर्णय घ्यायचा आहे. ही सीट शेवटी शिवसेनेकडे आहे. ज्या सीट शिवसेनेकडे आहेत त्या शिवसेनेने लढाव्या, ज्या भाजपकडे आहेत त्या भाजपने लढाव्या, ज्या राष्ट्रवादीकडे आहेत त्याने राष्ट्रवादीने लढवाव्या, असं सर्वसाधारणपणे संकेत आहे. आता ह्याची सीट आहे रायगडची, तिथं राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादी लढवणार. भाई